जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा होतीये। आजही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीत जयंत पाटलांची चर्चा सुरू झाली। पाटलांना भाजपात आणण्याच्या हालचालींना वेग येताना दिसतोय। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची पुन्हा चर्चा रंगतीये, पण यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केलाय। पाहूया। जयंत पाटील भाजपात जाण्याच्या चर्चा। भाजपकडून जयंत पाटलांसाठी पायघड्या। जयंत पाटलांकडून भाजप प्रवेशाचा इन्कार। तुमचं नाव जे आहे ते चर्चेला जातंय, तुमच्या नावाची चर्चा आहे। जयंत पाटील नाही सांगत असले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर धरलाय। शरद पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रातला मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आहे। खुद्द भाजप नेत्यांनीही त्यांचा स्पष्ट इन्कार केला नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपचं उपकरण घेऊन तयार असल्याचं सांगितलं। जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही। त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोलले आहे। मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं। मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। आमच्याकडे स्पेस आहे। आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। शिवसेनेचे नेते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट नाही पण अप्रत्यक्षपणे जयंत पाटील संपर्कात असल्याचं सांगितलंय। कांग्रेस को तो झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है। लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हुआ, वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। शरद पवार गटात अस्वस्थता असून नेते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। आज महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये प्रचंड प्रमाणाची अस्वस्थता आहे। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सर्वच पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांच्यामध्ये, वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणाची राजकीय अस्वस्थता आहे। त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य पर्याय काय ते कदाचित शोधण्याचा राजकीयदृष्ट्या प्रयत्न करत असेल। शरद पवार गटानं जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची खिल्ली उडवली। अहो, बऱ्याच लोकांची चर्चा आहे। म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते, रोहितबद्दल चर्चा असते, आव्हाडांबद्दल असते, देशमुख साहेबांबद्दल असते, जयंत पाटलांचं सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते। म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार, 300 खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, त्याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यापूर्वीही झाली होती। जयंत पाटील वारंवार इन्कार करत असले तरी कार्यकर्त्यांच्या मनात मात्र त्यांच्याबाबत संशय निर्माण झाला। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।